नमस्कार. जय संविधान, जय शिवराय, जय भीम, जय श्रीराम. मी आपल्याला भारताचे संविधान अनुच्छेद 56 याच्याबद्दलची माहिती आज सांगणार आहे. याच्या आधी मी तुम्हाला आपले राज्याची धोरणे काय आहेत त्याच्याबद्दलची माहिती सांगितलेली आहे. आज मी तुम्हाला भाग 5 मध्ये संघराज्य आणि त्याचं सगळं स्पष्टीकरण, राष्ट्रपतींचा पदावधी, त्याच्यानंतर फेरनिवडणुकीस पात्रता, राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी अर्हता म्हणजे कोण व्यक्ती सक्षम आहे याच्या संदर्भाची माहिती आणि त्याचं स्पष्टीकरण या संदर्भाची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सर्वसामान्य माणसांपर्यंत आपल्या भारताचं संविधान, आपले मूलभूत अधिकार काय आहेत आणि आपण जे मतदान करतो त्याचे काय फायदे व तोटे आहेत याच्या संदर्भाची माहिती आहे. संसदेच्या कोणत्याही सभागृहातील प्रत्येक निवडून आलेल्या सदस्यास उपखंड क ख अन्वये राज्याच्या विधानसभांच्या सदस्यांना नेमून दिलेल्या मतांच्या एकूण संख्येस संसदेच्या दोन्ही सभागृहातील निवडून आलेल्या सदस्यांच्या एकूण संख्येने भागले असता जी संख्या गेली तितकीच मते असतील. अर्ध्याहून जास्त असलेले अपूर्णांक हे पूर्णांक म्हणून गणले जातील व इतर अपूर्णांक दुर्लक्षित केले जातील. म्हणजे ज्यांची मेजॉरिटी आहे त्याच्याबद्दलची माहिती आहे. राष्ट्रपतींची निवडणूक प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीनुसार एकल संक्रमणीय मताद्वारे घेतले जाईल आणि अशा निवडणुकीतील मतदान गुप्त मतदान पद्धतीने होईल. स्पष्टीकरण या संदर्भाचं स्पष्टीकरण काय आहे तर या अनुच्छेदातील लोकसंख्या या शब्दप्रयोगाचा अन्वयार्थ ज्या जनगणनेची संबंध आकडेवारी प्रकाशित झालेली आहे अशा लगतपूर्व जनगणनेमध्ये अजमावलेली लोकसंख्या असा आहे. परंतु असे की या स्पष्टीकरणातील ज्या जनगणनेची संबंध आकडेवारी प्रकाशित झालेली आहे अशा लगतपूर्व जनगणने याचा उल्लेख अन्वयार्थ 2026 नंतर होणाऱ्या पहिल्या जनगणनेची संबंध आकडेवारी प्रकाशित होईपर्यंत 1971च्या जनगणनेमध्ये असा लावला जाईल. आता याच्या पुढची जी माहिती आहे, राष्ट्रपती जे आहे त्यांच्या पदाचा अवधी किती असतो याच्या संदर्भाची माहिती सांगणार आहे. हे अगदी थोडंसं बोरिंग वाटतंय, मान्य आहे, पण याच्यामध्ये खूप महत्त्वाचं गोष्ट लपली आहे. आपल्या भारताचं संविधान, आपले मूलभूत अधिकार, आपण जे मतदान करतो त्याच्याने होणारा बदल. तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओ